नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात निगेटिव्ह टेरिटरीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग एकदम क्रॅश मॉर्निंगच्या सेशनला दिलेलं. ओपनिंगचे सुरुवातीचे 1 तास दीड तास 10:30पर्यंत मार्केट जे आहे ते कंटिन्यू खाली गेलं आणि जो आपण काल महत्त्वपूर्ण सपोर्ट व्हिडिओमध्ये बोललेलो की 23,000 खाली गेलं तर 22,800पर्यंत जाऊ शकतं आणि जाण्याचे पूर्ण शक्यता चान्सेस आहेत. आणि जो काही ट्रेंडलाईन कोरोनानंतरचा आहे तो सपोर्ट लाईन 22,800 तिथंपर्यंत जाण्याची शक्यता आणि एक्झॅक्ट त्या लेवलपर्यंत आज निफ्टी सकाळी क्रॅश होताना बघितला. पण जो मेजर सपोर्ट होता इंटॅक्ट राहिला आजही आणि दुपारच्या मॉर्निंगच्या सेशननंतरनं मात्र सकाळी 10:30-11 नंतरनं मार्केटला ग्रॅज्युअली रिकव्हरी यायला सुरू झाली, जी दुपारनंतर खूप स्ट्रॉंगली ती रॅली कन्वर्ट स्ट्रॉंग रॅलीमध्ये होत गेली आणि संपूर्ण जो काही मार्केटनं 200-250 पॉईंट निफ्टी सेन्सेक्स जवळपास 1,000 पॉईंट खाली गेलेला तो एंटायर फॉल रिकवर केला मार्केटनं आणि पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये गेला. यावना बँक निफ्टी तर पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला, पण ओव्हरऑल निफ्टी जो आहे तो एंटायर लॉसेस रिकवर करून पॉझिटिव्ह 40-50 पॉईंट आला. सेन्सेक्ससुद्धा 150-200 पॉईंट पॉझिटिव्ह आला. क्लोजिंगला थोडंसं मायनर सेलिंग आलं, पण ओव्हरऑल मार्केटमध्ये आज दिवस रिकव्हरीचा राहिला, जी एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे जर निफ्टी आज जी रिकव्हरी रॅली दिली तो जर रिकव्हरी मेंटेन ठेवली उद्याच्या सेशनला किंवा येणाऱ्या 2-3 दिवस तर मला वाटतं फर्दर अपवर्ड मोमेंटम निफ्टी सुरू करू शकतो. आणि त्यासाठीचा एक ट्रिगर पॉईंट आता जस्ट मार्केट आवर्स नंतर आला आहे. CPI डेटा आपल्या इंडियामध्ये इन्फ्लेशन CPI जे आहे 4.3पर्यंत आलेला आहे. RBIचा टार्गेट आहे 4%, जे ऑलमोस्ट इन्फ्लेशन 6.5% गेलेलं ते आता खाली येताना RBIच्या टार्गेट झोनपर्यंत येताना बघायला मिळते आपल्याला, जे 4.3पर्यंत आलं आहे. भलेही टार्गेट 4 पॉईंट असलं तरी 4.3 हे RBIच्या टॉलरन्स झोनच्या आतमध्ये आणि ऑलमोस्ट टार्गेटच्या जवळ आहे. त्यामुळे मला वाटतं फर्दर रेट हाईक किंवा थोडंसं इझिंग मार्केटमध्ये RBIकडनं येऊ शकतं. थोडीसं स्टान्स जो आहे तो पॉझिटिव्ह बायसचा राहू शकतो व्याजदर कटला घेऊन. त्यामुळे मला वाटतं हा इन्फ्लेशनचा आकडा जो खाली आला आहे RBIच्या टार्गेटकडे तो पॉझिटिव्ह ट्रिगर उद्यासाठी राहू शकतो. त्यासोबत IIP डेटासुद्धा आला इंडस्ट्रियल प्रोडक्शनचा, जो 3.2 आला आहे, कमी आला आहे. 4.3 अपेक्षित होता. इंडस्ट्रियल ग्रोथ खाली येते, कमी होते, याचं एक चांगलं साईन आहे की RBI व्याजदर कट करू शकतं आणि फर्दर कन्झम्पशन रिकव्हरी आणि मार्केट जे गव्हर्नमेंट जे आहे ती इकॉनॉमीमध्ये रिकव्हरी येण्यासाठी जे आहे काय करू शकतं मार्केट गव्हर्नमेंट थोडं पाऊल उचलू शकतं. या अनुषंगानं सुद्धा IIP डेटा थोडासा खराब आला आहे तरी तो पॉझिटिव्ह राहू शकतो. आणि दुसरं आणखी एक इव्हेंट आहे उद्यासाठी जो मार्केटचं त्याकडे लक्ष आहे, जो न्यू टॅक्स बिल आहे, इन्कम टॅक्स बिल नवीन उद्या लोकसभेमध्ये पेश होते, जे फायनान्स मिनिस्ट्रीने बजेटमध्ये अनाऊन्स केलेलं की नवीन टॅक्स बिल आम्ही लॉन्च करणार आहे, जे एक कायद्याचं स्वरूप त्याला राहील. ते नवीन टॅक्स बिल भारताच्या इतिहासामध्ये 65 वर्षानंतर ऑलमोस्ट ते येत आहे, जेणेकरून त्यामध्ये बरेच चेंजेस आहेत. इन्कम टॅक्स लिमिटला घेऊन फायनान्शियल इयर, असेसमेंट इयर, अशा काही टेक्निकल चेंजेस आहेत. आणि टॅक्स रेटला घेऊन सुद्धा काही क्लिअरिटी किंवा अनसर्टिनिटी आहे, तीसुद्धा कदाचित उद्या त्या बिल टेबल झाल्यानंतरनं आपल्याला क्लिअरिटी येऊ शकते. ते सुद्धा मार्केटसाठी एक ट्रिगर पॉईंट आहे. त्यामुळे इन्फ्लेशन आणि CPI एक मार्केटच्या पथ्यावर पडले. उद्या जर टॅक्स बिलमध्ये जर काय सडनली मार्केट रिलेटेड टॅक्सेशनमध्ये काही कमतरता किंवा काही क्लिअरिटी जर आली तर मला वाटतं मार्केटचं त्याहीवर थोडंसं जे काही ढगाळ वातावरण आहे त्यावरती ते क्लिअर होईल आणि मार्केट थोडंसं रिकवर दाखवू शकतं असं मला वाटतं, जे आजचा मोमेंटम रिकव्हरी रॅली क्लिअर ठेवला आहे. त्यामुळं आज जी रिकव्हरी झाल्या मेजर सपोर्टवरनं सेकंड टाईम झाल्या. लास्ट टाईमसुद्धा लास्ट वीकमध्ये 22,800वरनं आपल्याला 23,800पर्यंतची रॅली बघायला मिळाली. असं वाटलं की बॉटम आउट झालं आहे, पण परत पुन्हा ती फिझल आउट झाली रॅली आणि आज परत पुन्हा तो टेस्ट केला आहे 22,800चा लो, जो सेकंड डबल बॉटम काइंड ऑफ सिच्युएशन आज झाली आहे मार्केटमध्ये असं म्हणता येईल. आणि त्यामुळे मार्केटनं आज ज्या पद्धतीनं परत पुन्हा रिकव्हरी दिली, त्यामुळे मला वाटतं उद्या जर निफ्टीमध्ये ही रॅली रिकव्हरी सस्टेन राहिली तर मला वाटतं निश्चित फर्दर शॉर्ट कव्हरिंग मार्केटला जे अपेक्षित आहे, मी गेल्या वीकमध्ये म्हटलं की शॉर्ट कव्हरिंग फारशी आलेली नाही, पण जी अपेक्षित शॉर्ट कव्हरिंग आहे मला वाटतं ती येऊ शकते. पण बऱ्यापैकी इव्हेंट्स झालेले आहेत, कॉर्पोरेट रिझल्ट्स झालेले आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहेत. अनेक ट्रिगर पॉईंट आहे. मोदींचा दौरा, प्रधानमंत्री मोदींचा दौरा अमेरिकेमध्ये आजपासून सुरू होतो आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काही करार आणि फ्युचर काही गोष्टी करार ज्या आहेत त्या येऊ शकतात. इलॉन मस्कसोबत मीटिंग आहे. इलॉन मस्कना टेलिकॉम सेक्टरमध्ये भारतामध्ये येण्याचे इंटरेस्टेड आहे त्यांना, त्यामुळे काही अनाऊन्समेंट येऊ शकतात. त्या
मोदींच्या दौऱ्याला घेऊन सुद्धा मार्केटच्या खूप अपेक्षा आहेत आणि लक्ष आहे. त्यामुळे एवढे ट्रिगर पॉईंट मार्केटसाठी आहेत उद्या परवाच्या सेशनसाठी. आणि मला वाटतं बऱ्यापैकी सगळे पॉझिटिव्ह पत्त्यावर पडलेत, पण निगेटिव्ह मार्केटने रिॲक्शन दिली कारण FIचं सेलिंगमुळं. मला वाटतं जर यात उद्या टॅक्स बिलमध्ये आणि या मोदींच्या दौऱ्यानं काही क्लिअरिटी आली तर मला वाटतं फर्दर थोडं शॉर्ट कवरिंग मार्केटमध्ये कंटिन्यू राहू शकते, जे आज आपल्याला बघायला मिळालं. त्यामुळे उद्यासाठी इव्हेंट्स भरपूर आहेत. टेक्निकल लेवल्स बघायचं झालं तर उद्या निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. निफ्टीमध्ये उद्या 23,000 एक सायकोलॉजिकल लेवल आहे. 23,000च्या वर राहिला तर 23,200-250पर्यंत निफ्टी जाऊ शकतं. 23,250च्या वरती गेला तर निफ्टीला फर्दर रिकव्हरी 23,400पर्यंत येऊ शकते. त्यामुळे निफ्टीसाठी उद्या 23,250-300 एक रेजिस्टन्स झोन आहे, त्याच्यावरती जाणं गरजेचं आहे. 23,000 एक सपोर्ट आहे लोअर लेवलला. 23,000च्या खाली गेलं तर परत पुन्हा 22,800पर्यंत निफ्टी येऊ शकते. 23,000च्या बिलो 22,800, 23,000च्या वरती 22,250-300पर्यंत निफ्टी राहू शकतं. आणि थोडंसं मला वाटतं मार्केट चॉपी राहू शकतं एक्सपायरीमुळं. पण जर काही मोदींच्या US दौऱ्याकडून काही पॉझिटिव्ह न्यूज ट्रिगर आले तर मला वाटतं चांगली रिकव्हरी येईल, कारण ऑलरेडी इन्फ्लेशन डेटा IIP डेटामुळं मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह रिॲक्शन देऊ शकतं आणि आजची शॉर्ट कव्हरिंगमुळे सुद्धा एक पॉझिटिव्ह रिॲक्शनमध्ये येऊ शकते असं मला वाटतं. मग ग्लोबल सपोर्ट आला तर उद्या आपण निश्चित चांगलं पॉझिटिव्ह राहू शकतो. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 49,700 मी खाली म्हटलं की एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि आज आपल्याला ऑलमोस्ट बँक निफ्टी बिलो 49,000 रिकवर होऊन 49,700पर्यंत जाताना बघायला मिळाली. ओपनिंगला बँक निफ्टी 800 पॉईंट मायनस गेलेली, 800 पॉईंट एंटायर 800 पॉईंट रिकवर करून जवळपास 200-250 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बँक निफ्टी गेलेली. 49,700 जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स पॉईंट आहे तिथं पण एक्झॅक्ट गेली. बँक निफ्टीला उद्या 49,700च्या वरती गेलं तर फर्दर रिकव्हरी 50,000 ते 50,200पर्यंत येऊ शकते. 49,700 क्रॉस होऊन मेंटेन राहणं बँक निफ्टीसाठी खूप गरजेचं आहे. लोअर लेवलला 49,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे बँक निफ्टीला, जिथं एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी बनते. या टेक्निकल लेवल्सनुसार तुम्ही उद्या निफ्टी बँक निफ्टीमध्ये काम करू शकता. आज NSEमध्ये 974 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,613 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 28 शेअर्स वाढले, त्या बाजूला 22 शेअर्समध्ये पडझड आहे. निफ्टीमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, पण NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, कारण मिड कॅप स्मॉल कॅप सेक्टरमध्ये बऱ्याच स्टॉक्स ज्यामध्ये आहे जे विक्री बघायला मिळते. हा जिथं हायर व्हॅल्युएशन्स होते त्या स्टॉक्समध्ये जबरदस्त पडझड झालेली आपल्याला बघायला मिळत आहे. सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज मेटल आणि बँक सेक्टर पॉझिटिव्हमध्ये बंद झाले. ओपनिंगला सगळेच सेक्टर निगेटिव्ह होते. सगळ्याच सेक्टर्समध्ये दबाव आणि प्रेशर, सेलिंग प्रेशर होतं, पण क्लोजिंग आणि रिकव्हरी जी आहे लीड केली त्या मेटल सेक्टरने, आणखी बँकिंग सेक्टरने रिकवर केलं. बाकी अदर सेक्टर लोअर लेवलवरून चांगले रिकवर झाले, पण रियालिटी, IT, ऑटो आणि फार्मा सेक्टरमध्ये थोडंसं 0.5% मायनसमध्ये जाऊन बंद झालेत. पण जवळपास 1.5-2% मायनस होते हे सगळे सेक्टर्स, ते लोअर लेवलवरून चांगले रिकवर होऊन किरकोळ मायनसमध्ये बंद झालेत. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, 10-20 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत, सगळेच पॉझिटिव्ह आहेत. एशियन मार्केट्स पण पॉझिटिव्ह क्लोज झालेत. डाव फ्युचर काल चांगलं रिकवर झालं, पॉझिटिव्हमध्ये बंद झालं, पण आत्ता फ्युचर्स 70 पॉईंट मायनस आहेत. म्हणजे US मार्केट्समध्ये काही रिकव्हरी आली आणि जर मला वाटतं हा जो काही डेटा आला आहे मोदींच्या दौऱ्यावर काय पॉझिटिव्ह रिॲक्शन आली तर मला वाटतं निश्चित आपण उद्या पॉझिटिव्ह स्टार्ट करू शकतो. पण हायर लेवलला परत पुन्हा FIचं सेलिंग निश्चित राहील, जे आजही राहिले गेले 3-4 दिवस FI या पद्धतीनं परत पुन्हा 4-5 कोटीचं विकत आहेत, ते थोडंसं काळजी करण्याचं कारण आहे आणि हायर लेवलला त्याच्यामुळे सेलिंग आणि प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आहे. बाकी अदर मार्केटसाठी बऱ्यापैकी बॉय अँड डिप स्ट्रॅटर्जी जी आहे सिनेरिओ आहे तो चांगला पॉझिटिव्हली मेंटेन राहू शकतो. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.